मला कॉलर माईकची सवय आहे ना, मला कॉलर माईकची, त्यामुळे जरा जुगाड करून टाकलं. त्या असं म्हणलं की असं खूप वाकायला लागतं. बरं, शिल्पाताईंना खूप खूप शुभेच्छा आणि अशीच वारंवार पुस्तकं प्रकाशित करा. याच साहित्य परिषदेमध्ये साहित्य परिषदेचा पुरस्कार तुम्हाला 100% मिळेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर उमाकांतजी, पराग, पांढरे साहेब, पवार, आपले गवळी, ज्यांची मी नावं घेतली ते सगळे देव आणि ज्यांची मी नावं नाही घेतली तुम्ही सगळे महादेव. कारण विवेकानंद म्हणतात, ज्याला चालत्या बोलत्या माणसातला देव कळत नाही त्याला दगडातला देव काय कळणार. तर चालत्या बोलत्या माणसामध्ये देव बघणारे आपण वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रीयन माणसं आज या सायंकाळच्या रम्य प्रहरी आणि एवढा वेळ तुम्ही सगळेजण दिग्गज लोक, म्हणजे मला कळलं समोर IAS, 2 IAS आणि डेप्युटी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर अशी मोठमोठ्या पदावर दिव्याच्या गाडीत बसणारी माणसं समोर बसली. तर शिल्पाताई ही माणसं सगळी तुमच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. नाशिक, मुंबई या ठिकाणावरून ती माणसं आलेली आहेत. केवळ तुम्ही जोडलेली माणसं ही सगळी इथं तुमच्या जीवाभावाची, तुमच्या रक्ताच्या नात्यातली समजा ही माणसं इथं उपस्थित आहेत. आणि अशीच माणसं तुम्ही वारंवार जोडा. ज्या वेळेला ही माणसं जरी म्हणजे हॉल भरलेला आहे, पण ही माणसं म्हणजे एक एक माणसांमध्ये हजारो लोकांच्या विचारांना परिवर्तन करण्याची ताकद आहे असं मला या ठिकाणी दिसून असतं. सगळं डॉलर आहे, चिल्लर नाही अजिबात. तर आता हे पुस्तक वाचण्याचं तुम्हाला प्रकाशकाने आवाहन केलेलं आहे. तर मी अण्णा हजारेंबद्दल ऐकलं होतं ताई, की मिलिटरीमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांना डिप्रेशन आलं होतं आणि त्यांना वाटलं की काय जगण्यात अर्थच नाही. मग विवेकानंदांचं कर्मयोग नावाचं पुस्तक त्यांच्या वाचण्यामध्ये आलं आणि आतून आवाज आला की अरे जीवन संपवण्यापेक्षा असं काहीतरी करू ना. आणि तिथून राळेगण सिद्धीच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळं पुस्तकांची ताकद प्रचंड आहे. कुछ सरल कुछ तरल, भगवान बुद्ध म्हणतात अति सरल बनो, अति सरल बनो. त्यामुळे शिल्पाताई जसं नाव आहे तशा त्या अति सरळ आहेत एकदम. म्हणजे मुल्ला नसरुद्दीन, मी लातूरला गेलो होतो किंवा कोकण विभागामध्ये त्यांनी मला बोललं होतं, बॉम्बेला बोलवलं होतं, 2-3 ठिकाणी माइंड पॉवर आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचे वर्कशॉप घ्यायला मी गेलो होतो. तर लातूरला ते एवढी चांगली उडबत झाली, माणुसकी एवढी दिसून आली की एक अप्पर जिल्हाधिकारी एवढी माणुसकी जागवते म्हणजे जबरदस्त. म्हणजे आमचं रेस्ट हाऊसमध्ये राहणं, त्यांच्या दिव्याच्या गाडीत फिरत खूप आईश केली आपण. म्हणजे मुल्ला नसरुद्दीन चिमण शेठच्या दुकानावर गेला आणि चिमण शेठला म्हणाला, चिमण शेठ प्यास लगी पाणी पिलाव. तर चिमण शेठ आपल्या ऐश्वर्य संपन्न गादीवर बसला होता. तो म्हणला, आज माझा माणूस कामाला आला नाही, तू पुढे जाऊन पाणी पी. आणि त्याने आपला धंदा पाणी चालू ठेवला. दुसऱ्या दिवशी मुल्ला नसरुद्दीन परत आला, चिमण शेठ प्यास लगे यार पाणी पिलाव. हे म्हणे तू आता अशा वेळेला येतो ना, आताच माझा माणूस बाहेर गेला, पुढे जाऊन पाणी पी जा. तर मुल्ला नसरुद्दीन हसत हसत चिमण शेठला म्हणाला, 2 दिवस झाला तहान लागली म्हणून तुझ्या दुकानावर आलो. काल तू म्हणला माझा माणूस आज कामाला आला नाही, पुढे जाऊन पाणी पी. आज तू म्हणतो माझा माणूस आत्ताच बाहेर गेला. अरे चिमण शेठ, तू कधी माणूस होणार, तू कधी माणूस होणार, तू कधी माणूस होणार. त्यामुळे मित्रांनो, कुछ लोग कहते कट्टर मुसलमान बनो, कुछ लोग कहते कट्टर हिंदू बनो, कट्टर ख्रिश्चन बनो, पर भारत माता कहते सबसे पहिले मनुष्य बनो. ते माणसातलं मनुष्यत्व एवढी मोठी पोस्ट असताना मला शिल्पाताईंच्या वागण्यामध्ये दिसून आलं. म्हणजे मी त्यांना प्रणाम करतो. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी जे बापूंनी सांगितलं ते प्रत्यक्ष जीवन ते जगतायत. म्हणजे अहंकार कुठंच नाही दिसला. मतकर मतकर बावला अहंकार अभिमान, बडो बडो रुस्तम का मिट गया नामो निशाना. त्यामुळं जिसके मन में प्रज्ञा जगी होय विनम्र विनीत, जिस डाली को फल लगे झुकने की ही रीत. त्यामुळे नेहमी नम्र असतात. आणि माझं त्यांचा असा रॅपो आहे ना, म्हणजे त्यांचा फोन आला की म्हणतो शिल्पाताईंचा जय जयकार असतो. काही सेकंद 1 मिनिटं हसतात आणि मी हसत राहतो. त्यामुळे असं एक गोड व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात आलं. मी परमेश्वराला खूप खूप धन्यवाद देतो. शिवाजीराव भोसलेंची एक गोष्ट मला आठवली. पु ल देशपांडे म्हणायचे, वेदना आणि आनंद दोन्ही फार चांगल्या बोलतात, पण वक्त्याचं भाषण जास्त लांबलं की श्रोत्यांना ज्या वेदना होतात त्या फार चांगल्या बोलत नाही.
त्यामुळं मला भान आहे, कारण उमाकांजींकडे बघितलं त्यांनी त्याच पद्धतीने काठीवाड्याचं उदाहरण सांगितलं. तर शिवाजीराव भोसले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. शिवाजीराव भोसले कुलगुरू असताना गॅदरिंगमध्ये एकदा पण मारामारी झाली नाही. तर पोलीस आयुक्तांनी विचारलं की शिवाजीराव, 15-15 हजार विद्यार्थी गॅदरिंगला आहेत, एक एक दादा पोरं वॉन्टेड मध्ये नावं असलेली पोरं तुमच्या विद्यापीठात, पूर्वीच्या कुलगुरूंनी पोलीस बंदोबस्त ठेवून पण मारामाऱ्या व्हायच्या, FIR दाखल करायला लागायच्या, बंदोबस्त लावायला लागायचा, आम्हाला खूप व्याप वाढायचा, पण एकही पोलीस न बसवता त्या ठिकाणी न थांबवता गॅदरिंग शांततेत पार कसं काय पडलं. तर शिवाजीराव भोसले म्हणले, मोठमोठी दादा पोरं माझ्या विद्यापीठात आहेत, परंतु साहेब मी फक्त कोपऱ्यावर उभा असतो कोट घालून, मोठमोठी आहे ना भाई पोरं अशी लांबून येतात, भाया सर कधी सर थांबले, सर थांबले, सर थांबलेत, खाली वागतात आणि झुंडच्या झुंड खुर्चीवर शांतपणे बसून असते, मी कोपऱ्यामध्ये उभा असतो, सर इथं उभे आहेत, एवढा विचार 15,000 विद्यार्थ्यांच्या मनात असतो. याचा अर्थ कमिशनर साहेब सज्जनाला या जगात मान आहे. त्यामुळे तो मान देण्यासाठी मुंबई, नाशिक, सातारा, सांगली इथली ॲडिशनल कलेक्टर, कमिशनर, IAS लोक या ठिकाणी आलेली आहेत. शिल्पाताई असंच काम करत राहा. खऱ्या अर्थाने मी तुमच्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा वारसा जपणारी, म्हणजे पूर्वीच्या कायद्याने बाई जात होती व सती, संविधानाच्या माध्यमातून बाई झाली व राष्ट्रपती, बाई झाली व राष्ट्रपती. आज खरं सावित्रीबाई फुलेंचं स्वप्न साकार झाल्याचं मला कित्येक महिला कित्येक म्हणजे मोठमोठ्या पदावर काम करतायत, खूप आनंद वाटतो. आणि हे पुस्तक तुम्ही सगळेजण अवश्य वाचा आणि विकत घेऊन वाचा. हे जे म्हणले ना ते फार महत्वाचं आहे, कारण फुकट घेतला ना त्याला किंमत नसते. बघा, मी ज्या वेळेला आहे ना चांगला रेट लावतो ना, त्यावेळेला लोक म्हणजे सकाळ तिकीट लावून माझं वर्कशॉप लावतं, 1,000 रुपये प्रत्येकाला तिकीट असतं. माइंड पॉवर अँड स्ट्रेस मॅनेजमेंट, लोक मन लावून ऐकतात. असं कोणी गडबड केली ना आणि फुकट गेलं तर माईक पण नीट नसतं. त्यामुळे विकत घेतल्यानंतर लोक व्यवस्थित वाचतील. त्या पुस्तकामध्ये 29 नंबर पानावर एक छान त्यांनी 4 ओळी लिहिलेल्या आहेत की घरी वाट बघणारं कोणी असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही श्रीमंत आहात, आणि जेवढी जास्त लोक वाट बघतील तेवढी जास्त तुमची श्रीमंती. त्यामुळे दादा खोडकेंचं वाक्य आठवलं. दादा खोडके म्हणले, परमेश्वरा या आयुष्यामध्ये तुम्हाला पद दिलं, पैसा दिला, प्रतिष्ठा दिलं, सगळं काही दिलं, पण माझ्या जवळची माणसं माझ्याकडे नाही ठेवली. म्हणून परमेश्वरा पुढच्या आयुष्यात यातलं मला काही नाही दिलं तरी चालेल, पण माझ्या जवळची माणसं, जीवाभावाची रक्ताची माणसं माझ्या जवळ दे. त्यामुळं आज जवळच्या माणसांना जपा, आपल्या नात्यामध्ये जवळीक सांगा, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांचं कौतुक करा आणि त्या नात्याचं बाउंडिंग जास्त दृढ करा. कारण ज्या वेळेला ही नाती दूर होतात तेव्हा त्यांची किंमत कळते. घरातल्या लोकांचा आदर करा. आज कोण कोणाचं कौतुक करायला तयार नाही. म्हणजे माणूस तर आहे ना चांगली गोष्ट नाही, पण काय गडबड झाली ना लगेच सगळ्या गावभर की तुला कळलं का दत्ताचं काय मॅटर झालंय, तुला कळलं का दत्ताचं काय मॅटर झालंय. एक आदमी ने कोयल से कहा, एक कोयल तू काली न होती तो कितना अच्छा होता. वो आदमी ने समंदर से कहा, ये समंदर तुझ में खारापन न होता तो कितना अच्छा होता. गुलाब से कहा, ये गुलाब तुझ में कांटे न होते तो कितना अच्छा होता. तीनों ने मिलके उस आदमी से कहा, ये भंगार आदमी तुझमें दूसरे की बुराई पण देखने की आदत न होती तो साला कितना अच्छा होता, कितना अच्छा होता, कितना अच्छा होता. त्यामुळं नाती जपा, माणसं जास्तीत जास्त जोडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाभावाची माणसं जोडली होती सर. अमेरिकेमध्ये केनडीची हत्या लोकांनी CCTV फुटेजच्या माध्यमातून घरात बघितली बसून टीव्हीवर, पण राष्ट्राच्या अध्यक्षाला अमेरिका वाचवू शकली नाही. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणारा हात तो इनायत खानाचा असो, शाहिस्ते खानाचा असो, कुणाचाही असो वरच्या वर तोडला जायचा, महाराजांच्या जवळ येऊच शकत नव्हता. कारण महाराजांनी जीवाभावाने जोडलेली माणसं आपल्या डोळ्याची सूक्ष्म दुर्बीण लावून महाराजांच्या देहष्टीचं रक्षण करण्यात मग्न असायची, कारण छत्रपतींनी जीवाभावाची माणसं जोडली होती. तर आज आहे ना हा जो महत्वाचा भाग आहे ना तो आपल्या आयुष्यात वाढवा. पुस्तक वाचा, वाचाल तर वाचाल. लोकमान्य टिळक म्हणले, मला नरकात जायला लागलं पण तिथं जर पुस्तकं असतील तर त्या नरकाचा मी स्वर्ग म्हणून टाकल. पुस्तकांचा सहवास मला स्वर्गापेक्षा अधिक प्रिय असं म्हटलं. आणि रोज 4-5 पानं वाचायची सवय लावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले, माझ्या घरावर जप्ती आली, घरातलं सामान बँकेची लोक घेऊन जाऊ लागली तर मी अडवणार नाही, पण माझ्या शेल्फमधील पुस्तकाला कोण हात लावल त्याचा हातच तोडून टाकल. विवेकानंद म्हणले, पुस्तकं ही आमच्या मस्तकात आम्ही साचवतो, वेद हे आमच्या जीवाग्रावर खेळले पाहिजे. हा आमच्या वाडवडिलांचा अभ्यास होता.
तुकाराम महाराज म्हणले, अभ्यासा प्रकट व्हावे नाही तर झाकून असावे, प्रकट होऊन नासावे हे बरे नव्हे, असाध्य ते साध्य करीसी सायास, करोनी अभ्यास तुका म्हणे. महात्मा फुले म्हणले, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले का. म्हणून स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. इथून वरती इन्व्हेस्टमेंट करा. या डोक्यामध्ये ना भरपूर काही ज्ञान मिळवा, जिथं जाईल ना तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल. आणि पुस्तक खूप छान आहे, कुछ सरळ कुछ तरल. आणि पॉकेट बुक आहे बघा, माझ्या पॉकेटमध्ये आल्या आल्या मी ठेवून बघितलं, म्हणलं जाते का लगेच गेलं. असं आहे. आता आम्हाला भरपूर खिसे असतात, ठेवायला लागतात. त्यामुळे अवश्य पुस्तक वाचा तुम्ही आणि वाचनाची सवय लावून घ्या. ताई अशीच पुस्तकं तुमची वारंवार प्रकाशित हो. मगाशी उमाकांतजी म्हणले तर बराच वेळ झालेला आपण या ठिकाणी बसलेला आहात आणि काही जण आता आम्ही व्याख्यानं देतो, 2-2 तास बोलायची सवय आम्हाला. मग आता माईक प्रेमी निवेदनवाला म्हणतो की बुवा 3 मिनिटं बोला. माईक प्रेमी तो 5 मिनिटं झाले, 7 मिनिटं झाले ते बोलत, मग कोणतरी पाठीमागून जॅकेट पडतो, कोणतरी चिठ्ठी देतो आणि मग तो गडबडतो, म्हणतो आता मी माझं 2 मिनिटाचं भाषण पुरे करतो. तशी वेळ आमच्यावर येऊ नये म्हणून या ठिकाणी थांबतो. या पुस्तकाचा सारांश शेवटी सांगतो. शिल्पाताईंचं एवढंच म्हणणं आहे की आनंदाने जगा. कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंकच आहेत, डोळे उघडून बघा, प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहेत. श्री श्री रविशंकरांचं एक वाक्य आहे, जिंदगी छोटे हर बात में खुश रहो, जो आज तुम्हारे पास नहीं उसके याद में खुश रहो, क्यों कल की चिंता करते हो, अपने आज में खुश रहो, क्यों चाहते हो हर वक्त साथ किसी का. अर्धे पाहिजे रे, अर्धे पाहिजे रे, अर्धे पाहिजे रे. अरे क्यों चाहते हो हर वक्त साथ किसी का, कभी कभी अपने आप में खुश रहो, अपने आप में खुश रहो. आयुष्यात एकदा का होईना 10 दिवसाचं विपश्यना शिबिर करायला आमच्या केंद्रावर नक्की या. मे ऑल बीइंग्स बी हॅपी, बी पीसफुल. आणि पुस्तकं तो मिल्टो नावाचा आहे ना, एक परदेशी माणूस म्हणतो, जुनी पुस्तकं वाचताना जुने मित्र सापडतात, नवी पुस्तकं वाचताना नवे मित्र सापडतात. जुने नवे सगळे जेवढे जोडता येतील तेवढे जोडा. आज आहे ना मित्रमंडळी वाढवा. डिप्रेशनमध्ये लोक चाललेली आहेत. पुणे शहरामध्ये 595 लोकांनी एका वर्षात आत्महत्या केलेल्या आहे. त्यामुळं ऐकून घेणारा माणूस आज कोणी नाहीये. त्यामुळं ऐकणारे वा, बी अ गुड लिस्नर. आणि ऐकणारे आपले 2 मित्र 2 मैत्रिणी अशा जवळ ठेवा ना, विदाऊट जजमेंटल. जजमेंट करणार, अरे हा असं काय, अरे बापरे असलाय का, विदाऊट जजमेंटल आपला ऐकून घेणारे मित्र मैत्रिणी जवळ ठेवा आणि लोकांसाठी तसे बना. एवढं सांगतो. मे ऑल बीइंग्स बी हॅपी, बी पीसफुल अँड बी लिबरेटेड. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.